ठाकरे, पवार आणि आता काँग्रेस तिघांनाही चाली खेळून हरवलं जाणार। भाजपला सुद्धा समजतंय आपण केलं ते मनाला पचणार नाहीच, तरीही सत्तेच्या भुकेपायी आपण नीतिमत्ता गमावून बसलोय। येत्या 10 ते 15 दिवसात राजकीय भूकंप होणार आणि तो भूकंप भाजपच घडवून आणणार। काँग्रेसची मोठी टोळी ऑपरेशन लोटस मध्ये आयात होईल। फोडल्याशिवाय जिंकता येत नसेल तर भाजपला ताकदवर पक्ष म्हणायचं कसं? महाराष्ट्रामध्ये भाजपचा 2014चा, 2019चा आणि आता 2024चा सुद्धा इलेक्शनचा फॉर्म्युला एवढाच राहिलाय की दुसऱ्याच्या पक्षातील फोडायचे, स्वतःच्या तिकिटावर लढवायचे आणि निवडून आणायचे आणि आम्हीच सत्ताधीश बलवान पक्ष आहोत म्हणून स्वतःला मिरवायचं, असा नेहमीच आरोप जो आहे तो भाजपवरती झालेला आहे। पण आता सुद्धा असा आरोप होण्यामागे वेगवेगळी कारणं आहेत। अगोदर तरी फक्त फोडाफोडी व्हायची, आता तर पक्ष आणि चिन्ह सुद्धा घेतले जात आहेत। यावरूनच समजतंय की भाजपला एकतर स्वतःवरती आत्मविश्वास कमी असावा किंवा मग दुसऱ्या पक्षाची ताकद जी आहे त्या ताकदीसमोर आपण टिकू शकत नाही आणि म्हणून हा फोडाफोडीचा गेम केला जात असावा, अशी सुद्धा टीका त्यांच्यावर होते। आता पहा ना, अगोदर शिवसेना फोडली, नंतर राष्ट्रवादीतून अजित पवार गटाला बाजूला काढलं, आता पुन्हा राज्यात 15 ते 20 दिवसात राजकीय भूकंप येणार असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील अजून कोणता पक्ष भाजप फोडणार यावर राजकीय क्षेत्रात खलबत सुरू झाली। राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या 3 पक्षांपैकी भाजपने 2 प्रमुख पक्ष आधीच फोडून त्यांना आपल्यामध्ये सहभागी केलंय। या फोडाफोडीच्या राजकारणात काँग्रेस पक्ष तेवढा शिल्लक राहिलाय। येत्या काळात या पक्षातील काही बडे मासे गळाला लावण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची जोरात चर्चा सुरू आहे। आता हे नेमकं कसं आणि केव्हा शक्य होईल त्याबाबत या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। अवघ्या 2 महिन्यांवर लोकसभेच्या निवडणुका आलेल्या असताना दुसरीकडे राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडतायत। अशात आता गिरीश महाजन राणांवर पुन्हा नव्या राजकीय भूकंपाच्या गोष्टी करू लागलेत। गिरीश महाजन नुकतेच नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केलाय, तर दुसरीकडे रवी राणा यांनी देखील राज्यातील 2 सक्रिय पक्ष येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला समर्थन देतील असं भविष्य सांगितलंय। आता सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर भाजप प्रणित महायुतीमध्ये अजित पवार गट, शिंदे, शिवसेना यांची सहभागी झाली, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी व ठाकरे गटाचा समावेश होतो। आता सध्याच्या परिस्थितीमध्ये काँग्रेस हा एकमेव अखंड पक्ष वगळता तर इतर पक्ष फोडाफोडीमुळे खिळखिळे झालेले आहेत। महायुतीत पुन्हा ठाकरे यांची एंट्री होईल की नाही व झाली तर आधीसारखं त्यांना महायुतीत किती महत्त्व दिलं जाईल ही देखील एक शंकाच आहे। आधी शिंदे गट असताना आता भाजपला ठाकरेंची मदत घ्यावीशी वाटेल का हा देखील प्रश्न आहेच। दुसरीकडे शरद पवार मात्र राज्यातील महाविकास आघाडी आणि देशातील इंडिया आघाडीचा प्रमुख चेहरा आहे। अशात ते भाजपला समर्थन देतील याची शक्यता आता कमीच आहे। दुसरीकडे राहता प्रश्न काँग्रेसचा, तर अशोक चव्हाण असो की विश्वजित कदम, अमित देशमुख ही काँग्रेसची मंडळी येत्या लोकसभेच्या आधी भाजपामध्ये प्रवेश करणार अशा चर्चा आधीपासूनच सुरू आहेत। आता या सगळ्या घडामोडीमध्ये हे 3ही कुटुंब काँग्रेसचे अत्यंत विश्वासू राहिले, त्यामुळे त्यांच्यासह काही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर येत्या लोकसभा निवडणुकीच्या आधी या महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जाणार। सध्याच्या राजकीय परिस्थिती बघता काँग्रेसमधील काही नेते व आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं वारंवार बोललं जाते। नांदेड, लातूर आणि धाराशिव मतदारसंघात काँग्रेस फुटणार अशा चर्चा पुन्हा जोर धरू लागले। नांदेडमध्ये खासदार चिखलीकरांनी अशोकराव चव्हाण कधीही भाजपमध्ये येतील असं विधान केलंय। चव्हाण यांनी या चर्चेला खंडन केलं असलं तरी अशोक चव्हाणांचा एकंदर सध्याच्या राजकारणातील वावर पाहता ते भाजपमध्ये जातील अशी चर्चा आहे। दुसरीकडे आता लातूरमध्येही हीच चर्चा सुरू झाली। नांदेड आणि लातूर मराठवाड्यातील काँग्रेसचे मजबूत गड आहेत, पण हे गड आता भाजपकडे झुकले असल्याची देखील चर्चा सुरू झालेली आहे। एकंदरीत काय तर भाजप नेहमी धक्कातंत्राचा वापर करून आपलं राजकारण करते। एकनाथ शिंदे, अजित पवार यांना पक्षातून बंड करायला लावताना भाजपने आधी कुणालाही कुणकुण लागू दिली नाही। जे करायचंय ते धक्कातंत्राचा वापर करून करायचंय यावर भाजपचा विश्वास राहिलाय, त्यामुळे भाजप
नेत्याकडून अशी राजकीय भूकंपाच्या गप्पा केल्या जात असल्या तरी तो एक प्रकारे विरोधकांनी खेळला जात असलेल्या माइंड गेमचाही भाग असू शकतो. विरोधी नेत्यांमध्ये एकमेकांबद्दल संशयाचे वातावरण निर्माण करायचे त्यामागे उद्देश असा असू शकतो. त्यामुळे भाजप कधीही अशा प्रकारे सांगून राजकीय भूकंप घडवत नाही. जे करायचंय ते आधीच होऊन गेलेलं असतं. त्यामुळं भाजप नेत्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करणं योग्य असाही एक मतप्रभाव जो आहे तो दिसून येत आहे. एकंदरीत काय तर काही असलं एक तर गुप्त ठेवून करा किंवा गाजावाजा करून करा, पण फोडाफोडी ही भाजप करणारच आणि हेच त्यांचं इलेक्शनचं मिशन राहिलंय. यावर तुमचं काय मत आहे कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सोबतच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय महाराष्ट्र.